आषाढी वर्षातून एक दिवस होतो आणि सर्व आशांना मला खूपच आनंद होतो. आम्ही गावातील नियमित लसीकरण 0 ते 6 महिन्याची मुलं 6 महिने ते 5 वर्षाच्या मुलाला नियमित लसीकरण करून घेतो. गरोदर मातांना नियमित त्यांच्या धनुर्वात लस, टीटीची लस किंवा लोहयुक्त गोळ्या असं पुरवतो. त्यांची होम डिलिव्हरी होऊ नये म्हणून आम्ही त्यांना 108 गाडीवर कॉल करून सिव्हिलला नेऊन तिथं त्यांचे मार्गदर्शन करतो. मी आशा गटप्रवर्तक म्हणून आहे. माझ्याकडे 9 गावं आहे, ते पण आदिवासी क्षेत्रातले. आदिवासी क्षेत्रात काम करताना मला इतका चांगलं वाटतो की मी आपली जी सेवा द्यायची असते गोरगरिबांकरता मी आपल्या सेवेचा पूर्ण त्यांना लाभ देते. आणि त्याच्यात आमचा आजचा आषाढी म्हटल्यानंतर आम्हाला खूपच आनंद होतो. वर्षातून हा एक दिवस असा आमच्यासाठी असतो की एक दिवाळीच्या सणासारखा असतो. आमच्या आशा बहिणी विविध प्रकारच्या रांगोळी काढतात. रांगोळीतून ते आपल्याला जे रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवायची, पोषण आहार याशी विविध रांगोळीच्या मार्गदर्शन ते दर्शवत असतात आणि आम्हाला याच्यामध्ये काम करताना खूपच काही आनंद वाटतो. जळगाव जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी आदरणीय डॉक्टर सचिन बायकर सर, तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर देवेंद्र जायभाये सर यांच्या आदेशाने चोपडा तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या चोपडा तालुक्यात एकूण 90 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये आपण क्षयरोगपर विविध जनजागृती करण्यात येत आहे आणि वर्ष 2023 पासून भारत सरकार यांच्या मार्फत क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत बाबत विशेष अभियान राबवले जात आहे. त्या अनुषंगाने आपल्याला चोपडा तालुक्याअंतर्गत 90 ग्रामपंचायतींपैकी यावर्षी आपल्या 4 ग्रामपंचायती वटार, अनवर्दे बुद्रुक, देववारी आणि अजंती सीम या 4 ग्रामपंचायती आपल्या क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतमध्ये सिलेक्ट झालेल्या असून यांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित सर यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलेला आहे. आज आषाढी असल्यामुळे आम्हाला सर्व मैत्रिणींना खूप आनंद झालेला आहे. कारण वर्षभरात जे आम्ही कामकाज केलेलं आहे त्याचा आढावा म्हणजे ज्यांनी कोणी जास्त मानधनाचं काम केलेलं आहे, कोणाचं किती पेमेंट निघालं त्याचा आम्हाला बक्षीस पण मिळतं. आणि रांगोळी स्पर्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, कोणी गायन स्पर्धा असे घेतो. त्याचप्रमाणे लसीकरण, डेंग्यू सर्वे, PMY असे सुद्धा आम्ही काम करतो. आणि त्याच्यात जर कोणी लसीकरणाला नाही आलेले असले तर त्यांना आम्ही प्रोत्साहन करून या आणि आजारांवर नियंत्रण होते. लसीकरणामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही असे सल्ला देऊन आम्ही त्यांना लसीकरणासाठी बोलवतो. खाली स्थिर अशा काम करतो. आणि आज हा जो दिवस आहे आषाढी म्हणून हा आमच्यासाठी जसा कोणाला एखादी सण येतो तो सणासाठी कोणाला किती उत्सुकता असते त्याप्रमाणे आम्हाला या सणाची उत्सुकता असते. आणि त्याच्यासाठी आमच्या अंगात अशी स्फूर्ती जागलेली असते की आता आमचा आज आषाढी आहे, आम्ही तो आज साजरा करणार आहे. त्या आषाढीसाठी सर्व आशांनी हिरारीने भाग घेतलेला असतो. कोणी रांगोळी स्पर्धा करतात, कोणी काही करतात, कोणी गाणी म्हणतात, कोणी काही बोलतात. आणि त्याच्यानंतर आम्हाला अशी स्फूर्तता येते की नाही म्हणजे दिवसभराचा जो आमचा क्षीण असतो तो आमचा कमी झालेला असतो ह्या उत्साहामुळे, ह्या दिवसामुळे. आणि त्याच्यासाठी हा दिवस आम्ही इतक्या आतुरतेने वाट बघतो की तो दिवस आम्हाला कधी येईल आणि आमच्या मनातले विचार किंवा आम्हाला जे काही सांगायचं आहे, काही बोलायचं आहे तर आम्हाला या स्टेजवर सर्वांसमोर बोलता येतं आणि ते आमचे मन मोकळे करता येतं. आणि हा दिवस झाल्यानंतर आम्हाला पुन्हा अशी भरारी येते, अशी स्फूर्ती येते की आम्ही ते काम अति उत्साहाने आणि अति जोमाने करत असतो. आमच्या आशा आणि आज दरवर्षाप्रमाणे तालुकास्तरीय आशा दिवस, ज्या आशा आपल्या गाव पातळीवर वाड्या, वस्त्या, ग्रामीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये काम करत असतात, गाव पातळीवरील आरोग्याचा कणा असतो, त्यांनी आपल्या केलेल्या कामाबद्दल त्यांना उत्तेजन मिळावं, एक पाठीवर शाबासकीची थाप मिळावी, प्रोत्साहन मिळावं, यासाठी शासनाने आशा दिवस हा एक आशांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या अंगभूत गुणांना संधी मिळावी यासाठी हा आशा दिवसाचा कार्यक्रम शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे चोपडा तालुक्यामध्ये राबवला जात आहे. चोपडा तालुक्यातील एकूण ग्रामीण भागातील 230 आशा व शहरी भागातील 30 आशा, एकूण 260 आशा कार्यरत असून या आशांमार्फत ग्रामीण भागामध्ये गरोदर महिलांना देणाऱ्या सुविधा असतील, गाव पातळीवरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरील सुविधा असतील किंवा प्रसूतीच्या सुविधा असतील
या सर्व योजनांचा गावातील लोकांपर्यंत आशा सेविका वेळोवेळी लाभ पोहोचत असतात. शासनाच्या योजना आणि आरोग्य सेवा आणि लाभार्थी यामधील दुवा म्हणून आशा काम करत असतात. तरी अशा आशांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन आपण आज केलेलं आहे. आज आमचा आशा डे साजरा होतोय तालुकास्तरीय. आम्हाला खूप आनंद होतोय सगळ्या आशा वर्करांना, कारण की चॉकलेट डे, हा डे, तो डे असं उत्साह केला जातो. पण आमचा आशा डे राहतो तेव्हा आम्हाला इतका आनंद होतो. तर वर्षभराच्या आमच्या कामकाजाचा आढावा वगैरे, कोणी किती काम केलं आणि कोणी किती पैसे या कामातून मिळवले याचा आम्हाला सत्कार वगैरे पुरस्कार मिळतो, प्रमाणपत्र मिळतं. तसंच आम्हाला मोठा उत्साह, जी महिला जी काम करत नसेल तिला पण उत्साह येतं. तर नाही, तिला आज प्रमाणपत्र भेटलं तर उद्या मला पण पुढच्या वर्षी भेटेल. आणि तसंच आम्ही रांगोळी स्पर्धा वगैरे, आम्हाला इथं जेवणाचा कार्यक्रम, सगळं आमचं म्हणजे कौतुक इथं केलं जातं. तालुकास्तरीय अधिकारी वगैरे सगळे आलेले असतात. तर आम्हाला इतका आनंद होतो. तर खरोखर आशा वर्करांचा मान सन्मान इथं केलं जातं. म्हणून आम्ही उत्साहाने काम करतो. माता मृत्यू होऊ देत नाही, बालमृत्यू होऊ देत नाही. तसंच TB पेशंट असेल त्यांना पूर्ण 6 महिने गोळ्या औषधी करून फॉलोअप घेतो त्याचं. तसेच क्षयरोग, कुष्ठरोग निर्मूलन, डेंग्यू वगैरे घरोघरी जाऊन डासांच्या आड्या वगैरे व्हायला नको, पाण्याची दक्षता घ्यायला लावतो. 1 दिवस कोरडा पाडायला लावतो, जेणेकरून त्या कोरड्या दिवसानिमित्ताने पाणी वाचवा, पाण्याचं पण महत्त्व लोकांना कळवतो.